विजयी झालेला आहात आणि काय आभार मतदारांचे? प्रभागामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, परंतु माझे जे सहकारी आहेत 3 जण पराभूत झालेले असल्यामुळे त्याचं थोडंसं आम्हाला वाईट पण वाटू लागलेलं आहे. आणि ते तिघही निवडून आले असते तर आम्हाला प्रभागामध्ये आणखी जल्लोष झाला असता, मोठ्या प्रमाणात हा जल्लोष साजरा झाला असता. परंतु लोकांनी, नागरिकांनी आम्ही एक बघितलं, फक्त काम, विकास, संपर्क, दांडगा जनसंपर्क, फक्त याच्यावरतीच मला निवडून दिलेलं हे मी अभिमानानं सांगू शकतो. लोकांनी अनेक अफवा पसरवल्या, कोणी काही लालूच दिल्या, कोणी कशाच्या लालूच दिल्या आणि कोणी खोटं नाटं बोललं. असो, जे झालं ते विसरून जायला पाहिजे आता. परंतु माझं पण असं म्हणणं आहे की मी सर्व वार्डातील नागरिकांना तसेच प्रभागातील नागरिकांना की मनापासून खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला. कारण की 2010 व 15 आणि 15 ते 25पर्यंत आम्ही जे वार्डात कामं केले, मला अभिमान आहे सांगायला की अख्ख्या शहरामध्ये ते कुठेही कामं झालेली ते कामं मला करण्याची संधी नागरिकांनी आणि नेत्यांनी आणि महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी दिली. मला सांगायला आनंद होईल, या वार्डातील 99% ड्रेन लाईन बदललेली आहे. पूर्वी जो वार्ड होता त्या वार्डाला 99% ड्रेन लाईन बदलली, 100% LED लावले, कचऱ्याची गाडी 365 दिवस येत होती. तसेच सगळे रोडही झालेले आहेत. पाण्याच्या वेळेत जर काही बदल असला त्याचा अपडेट पण मी देत होतो. या सर्व कारणामुळं नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरांना माझी कामाची पद्धत माहिती होती. शहरामध्ये 10 झोन ऑफिसेस आहे. मी 2017ला ते ऑफिस इथं आणलं. त्यामुळे अनेक नागरिकांना जे सिडकोला जावं लागतं कुठल्याही कामासाठी, तर ते आता जाण्याची गरज पडत नाही. दुसरं, शहरामध्ये 6 CBSE शाळा आहेत. आज 500 विद्यार्थी आपल्या CBSE शाळेत शिकत आहेत महानगरपालिकेच्या, आणि महापालिकेच्या शाळा भरपूर आहे. परंतु CBSE मला इथं सुरू करण्याचं भाग्य मिळालं या सर्व नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने. तसेच शहरामध्ये भाजीमंड्या अनेक आहे. 4 भाजीमंड्यापैकी आपल्याकडे एक इथं भाजीमंडी आहे. कंपाऊंड वॉल तिला होणार आहे. 80% तिचं कामही संपलेलं आहे. तिला CCTV कॅमेरे राहणार आहे. त्याच्या बाजूला सुलभ शौचालयाची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे. या सर्व अत्याधुनिक पद्धतीने भाजीमंडी केलेली आहे. आणि शहरातलं मला सांगायला अभिमान वाटेल, महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र भरपूर आहे. परंतु जे सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची बिल्डिंग आता आपण समोर बघू शकता, ती तयार आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये 60 बेडचं हॉस्पिटल विथ ICU, तिथे नागरिकांना सगळ्या मोठमोठ्या सुविधा मिळणार आहे. मी जे आता हे 5-7 मोठाले कामं सांगितले, तसेच बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे बाजूलाच, तिथं 3 ट्रॅक आहे. बाकी सर्व खेळाचे साहित्य भरपूर आहे. त्या सर्व हे इतर प्रभागातील नागरिकांनी माझ्या या भागातील कामं बघितलेले होते. आणि या कामाच्या माध्यमातून बाहेर माझा संपर्क या प्रभागातील वार्डातील लोकांचा कसा होता, यानुसार प्रभागातील लोकांनी पण माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला. त्यामुळं मी बाजूच्या प्रभागात नवीन जरी असलो, परंतु लोकांनी माझं जे काम बघितलं आणि काम बघून मला बाकी लोकांच्या अफवावरती विश्वास न ठेवत भरघोस मताने निवडून दिलं. त्याबद्दल सर्व नागरिकांचे, सर्व मतदार राजांचे मी आपल्या माध्यमातून आभार मानत नाही, फक्त त्यांचे धन्यवाद मानतो. आणि जसं मी या भागाचा विकास शहरामध्ये टॉपमध्ये केलेला आहे, तसंच राहिलेल्या उर्वरित भागात देखील 100% करेल, ही मी तुम्हाला आपल्या या प्रसंगी मी आपल्याला शब्द देतो व वचन पण देतो. Right now and press the bell icon. Never miss an update.